हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कसे आहात? ठीक आहे ना? आता आपण फ्रॉम 3 days 14-15th of March we started फ्रॉम द बिगिनिंग. पहिल्यापासून आपण सुरुवात केलेली आहे मॅथ, सायन्स आणि इंग्लिशची. तर जे बेसिक कन्सेप्ट मॅथमॅटिक्स आहे, बेसिक कन्सेप्ट इंग्लिश आहे, बेसिक कन्सेप्ट सायन्स आहे, ते सुरुवात केलेली आहे. यामध्ये सर्व प्रकारचं नॉलेज दिलं जाणार आहे, तुम्हाला येणार. आणि पुढे 9वी असेल, 10वी असेल, 11वी 12वी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळेल. शिवाय तुमच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात त्यांना पण तुम्हाला सामोरे जाता येईल, त्याचे आन्सर देता येईल. आणि ऑप्शन 4 असतात, नेट, सेट, MSCIT या ज्या परीक्षा आहेत याच्यातलंच सिलेबस त्यामध्ये असतं. आणि चांगलं पक्क फाउंडेशन झालं की तुम्हाला त्या परीक्षेचं उत्तर म्हणजे ऑप्शनल जे असतात ते तुम्हाला सहजासहजी लिहिता येईल. आता या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे, सिंपल इक्वेशन, साधे समीकरण आहे मॅथ फर्स्टमध्ये. x - 3 = 5. आता डाव्या बाजूला -5 आहे ना, -3. ते उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार आहे? प्लस होणार, अधिक होणार, म्हणजे ॲडिशन होणार. मायनस जर असेल तर उजव्या बाजूला 3 गेले तर ॲडिशन, म्हणजे 5 + 3 = 8. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ x = 8. x ची किंमत किती आली? 8. तसंच 5x + 1 = 16. 5x + 1 = 16. आता या बाजूला डाव्या बाजूला काय आहे? +1 आहे का नाही? मग उजव्या बाजूला गेल्यावर काय आहे? राईट हँड साईडला -1. लेफ्ट हँड साईडला +1 आहे, तर राईट हँड साईडला तो +1 गेला तर -1 होणार. म्हणून 16 मधून 1 मायनस केला तर किती राहणार? 15. म्हणजे 5x = 15 आलं. आता 5 आणि x याच्यामध्ये चिन्ह कोणतं असतं? 5x. म्हणजे 5 आणि x याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असतं, त्याला इंटू म्हणतात. 5 × x, 5.x, 5 × x आहे की नाही? 5 × x म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लिकेशन असेल तर राईटला गेलं तर काय होणार? डिवाइड, म्हणजे भागाकार. या ठिकाणी 5 मल्टिप्लाय, तर इकडे गेल्यावर डिवाइड झाले बघा. डिवाइड x = 15/5. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 5 × 5 = 5, 3 × 15. म्हणजेच x ची व्हॅल्यू 3 आली. आता इथं साधं आहे बघा, 2x, 2 आणि x याच्यामध्ये सुद्धा चिन्ह कोणतं आहे? मल्टिप्लाय. आणि उजव्या बाजूला गेलं तर काय झालं? डिवाइड. 2x = 18, x = 18/2, म्हणजे अपॉन म्हणजे डिवाइड, म्हणजेच x = 18/2. ह्या फार तुम्हाला 4वी, 5वी, 6वी, 7वीच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे ह्या मित्र मी घेणार आहे, कारण ह्याच तुम्हाला 10वी, 11वी, 12वीला काम येणार आहे फटाफट सोडवताना. ओके, म्हणून x बरोबर काय झालं? 6 उत्तर. आता या ठिकाणी बघा, दुसरं साधं समीकरण दिलंय, x - 3 = 4 आहे की नाही? मग -3 लेफ्ट बाजूला आहे, राईट बाजूला गेल्यावर काय होणार आहे? प्लस होणार. म्हणून काय? x = 4 -3 चे प्लस झाले, +3, म्हणजे x = 4 + 3 किती झाले? 7 झालं आहे की नाही? तसं तिसरं उदाहरण आहे बघा, 3x + 5 = 30. आता 5 आपण प्रथम 3 नाही करायचे, 5 प्रथम. मग तो अंक उजव्या बाजूला घेतला. मग 3x = 13 - 5. 13 मधून 5 गेले तर 8 राहिले नाही का? मग 3 आणि x मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून 3x = 8. म्हणून हे 3 इकडे गेल्यावर काय होणार? x = 8/3. 3 ने 8ला भाग जाणार नाही. मग आता भाग जाणाऱ्या संख्यांना सुद्धा तुम्हाला जर
अंकांची बेरीजला 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो, 9ने भाग जातो. आणि एकक तिथे तुम्हाला एकक, दशक, शतक, तर समसंख्या विषम संख्या असतील तर त्या 2, 4, 60 जर असतील 0 तर त्याला 2ने भाग जातो, बरोबर नाही. आता 12x बरोबर 72, 12x इक्वल टू 72. 12 आणि x मध्ये मल्टिप्लाय म्हणून उजव्या बाजूला गेलं तर 72/12 म्हणजे 72/12. मग x इक्वल टू 72/12. 12 पंचे 60, 12 72 म्हणजे x ची किंमत किती आली? 6. अशा प्रकारे काल पाढे आपण शिकलेलं टेबल नाही का. येतच 10 पर्यंत तर आपल्याला येतात, 9चा येतो, 8चा येतो, सगळे येतात. पण पुढचा येत नसेल तर मल्टिप्लाय करायचा. 12ने 6ला मल्टिप्लाय करा आणि बरोबर 72 येतं का बघा. म्हणजे 12 1 12, 12 6 72, 12 पंचे 60, 12 72 म्हणजे x ची किंमत किती आली? 6 आली. अशा प्रकारे हे साधं समीकरण आहे. साध्या समीकरणाचं न सोडवलेलं तुम्ही गणिताच्या वहीत सोडवा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्र हो. गुड लक फॉर मॅथमॅटिक्स. थँक्यू. बाय.